नमस्कार. छोटीसी बातमध्ये मी सौ अनघा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण नकळत करतो. म्हणजे बघा आता लहान मुलांना ऑब्वियस आहे की स्त्रीला सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. त्यामुळे एखादं मूल वावगं वागलं तर चार चौघामध्ये अपमान होतो आपला आणि आपण त्याला तिथेच मारतो. तर असं प्लीज कधीही करू नका. चार चौघात त्याला अपमानित करू नका. घरी आल्यावर त्याला शांतपणे सगळं समजावून सांगा. मुलं समजतात. मुलांना शिकवताना एखादं उदाहरण देऊन सांगा. नक्की फरक पडेल. काही काही मुलं जरा थोडी असतात अवखळ, मी नाही म्हणत नाही, पण त्यांना उदाहरणं देऊन किंवा त्यांच्याशी अबोला धरून त्यांना समजावून सांगून नक्कीच कळतं. पण जर का तुम्ही सतत चार चौघात त्यांचा अपमान करत राहिलात तर त्यांना अपमानाची सवय होते आणि ती कोडगी होतात. मग त्यांना कसलाच फरक पडत नाही. त्यापेक्षा त्यांच्या तारतम्याने वागा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवायचं की आपल्या मुलाला आपणच सुधारू शकतो. हे जरी खरं असलं तरी लोकांना सांगायचं नाही, तुम्ही जरा सांगा ना माझ्या मुलाला तो असा वागतो. नाही, असं कधीच करू नका. आई बाबा तेवढे सक्षम असतात मुलांना समजावायला आणि सांगायला, तर तुम्हीच त्यांना समजावा. ही छोटीशी गोष्ट आहे, पण बघा प्रयोग करून नक्की फरक पडतो. कारण मुलांना आजकाल खूप अक्कल असते. त्यांना अपमान झालेला सहन होत नाही. माझी छोटीशी नात आहे, तिने मला सांगितलं त्या दिवशी, आजी तुझ्या बाळाला कोणी जा म्हणून सांगितलेलं आवडेल? मी म्हटलं नाही. का गं? माझ्या झटकन लक्षात आलं, आम्ही चाळीत राहतो, त्यामुळे एखादं पटकन मैत्रिणीची मुलगी म्हणू शकते की तू जा म्हणून. तर तो अपमान तिने लक्षात ठेवला आणि मला विचारलं. मग मी तिला म्हटलं, लोकांनी जा म्हणस्तोवर आपण जाऊच नाही कोणाकडे, विचारून जावं, मी येऊ का तुझ्याकडे? आणि ती हो म्हणाली तरच जायचं. मलाही नाही आवडणार तुला असं कोणी जा म्हटलेलं, तुलाही नाही ना आवडत. यापुढे तू लक्षात ठेवशील. एवढीशी माझी 3 वर्षाची नात, हो आजी मी लक्षात ठेवीन म्हणाली. म्हणजेच त्यांना किती कळतं. म्हणून मी सांगते की थोडंसं त्यांच्या कलाने घेताना आपली गोष्ट न सोडता त्यांच्या कलाने कसं घेता येईल याचा विचार करा. म्हणजे नक्कीच त्रास होणार नाही त्यालाही नाही आणि आपल्यालाही नाही. धन्यवाद.